श्रीमान केशव राठोड, सहायक पोलीस निरीक्षक मोहन पोलीस स्टेशन, सुपर मेमरी श्रीमान जितेंद्र अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमान गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक पालघर जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण करीत आहेत। आप देख रहे हैं केशव भूमि न्यूज। परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांड, 14 ऑफिसर और 400 जवान आदि है। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है श्रीमान। आज गणतंत्र दिवस के अवसर पर राज्य के वन मंत्री व पालघर जिले के पालक मंत्री गणेश नाईक ने कहा कि आगामी समय में पालघर चौथी मुंबई बनकर उभरेगा। भविष्य में देश के व्यापार और देश को आर्थिक रूप से मजबूत करने में पालघर महत्वपूर्ण भूमिका निभाएगा और इसके लिए राज्य में नहीं बल्कि पूरे देश में अग्रसर जिला बनेगा, यह मेरा विश्वास है। 76वें गणतंत्र दिवस पर पालघर के कोलगांव पुलिस ग्राउंड पर तिरंगा फहराने के बाद अपने भाषण में उन्होंने यह बात कही। इस अवसर पर अन्य लोगों के साथ पुलिस उप अधीक्षक श्री अनिल लाल और पुलिस उप निरीक्षक श्री रविंद्र वानखेड़े को मंत्री गणेश नाईक ने राष्ट्रपति पुलिस पदक से सम्मानित किया। त्यांनी मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, अमरावती, रायगड, रकुलगाव, दुधलगाव जिल्हा बुलढाणा असून आपण BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आहे। आपल्याला आतापर्यंत 325 विविध पारितोषिके मिळालेली आहेत। आपण पार्टी गॅग, ATM कटिंग गॅग, बॅग लिफ्टिंग गॅग, इराणी गॅग यांच्या विरोधात माध्यमातून ज्या झुंजार अशा लढवय्यांनी ही आपत्ती व्यवस्थापनाची धुरा सांभाळलेली आहे त्या लढवय्यांची सुद्धा माननीय पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण रखवाले है, इस भारत माता के रखवाले है। श्रीमान केशव राठोड, सहायक पोलीस निरीक्षक मोहन पोलीस स्टेशन, सुपर मेमरी श्रीमान जितेंद्र अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक बोईसर पोलीस स्टेशन, सुपर मेमरी श्रीमान रमजान शेख, पोलीस उपनिरीक्षक पालघर पोलीस स्टेशन यादव आणि दर्शक आहेत श्रीमान महेश्वर यादव, ज्युनियर अंडर ऑफिसर, सर्व दंडेकर विद्यालय। प्लाटून 2 चे प्लाटून कमांडर आहेत श्रीमान राजू पालवे, पोलीस उपनिरीक्षक पालघर पोलीस स्टेशन, सुपर मेमरी श्रीमान विजय दाखवले, पोलीस उपनिरीक्षक वाडा पोलीस स्टेशन, सुपर मेमरी श्रीमान परमेश्वर जाधव, पोलीस उपनिरीक्षक भुलवड पोलीस स्टेशन। प्लाटून 3 चे शानदार नेतृत्व करणारे पोलीस कॉन्स्टेबल नित्यानंद चव्हाण। वहीं इस अवसर पर मंत्री गणेश नाईक ने अपने संदेश में क्या कहा, सुनते हैं। पत्नी, सन्मान्य लोकप्रतिनिधी, पत्रकार, उपस्थित बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपणास तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे तसेच पालघरमधील 5 हुतात्म्यांचे मी स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो। पालघर जिल्ह्याला स्वातंत्र्य चळवळीची गौरवशाली परंपरा। स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढ्यामध्ये 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये चले जाव आंदोलन छिडले गेल्यानंतर अवघ्या 5 दिवसात पालघर शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये कैलासवासी काशीनाथ हरी पागधरे सातपटी, गोविंद गणेश ठाकूर नांदगाव, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी पालघर, सुकुर गोविंद मोरे सालवड, रामचंद्र महादेव चुरी मुरबे या स्वतंत्र सैनिकांना मारहाण झाली, जखमा झाल्या, त्यांना अभिवादन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे।
आपल्या देशाची गौरवशाली परंपरा स्वातंत्र्याची निर्मिती झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सुशासन प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानाद्वारे अधिनियमित केलेल्या भारतीय राजघटनेला मान्यता देण्यात आली व तदनंतर 2 महिन्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतीय संविधानाची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी सुरू झाली. आज या अत्यंत अभिमानास्पद अशा घटनेचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. या सुखद ऐतिहासिक घटनेच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या राजघटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. पालघर जिल्हा हा नवीन निर्माण झालेला जिल्हा आज निर्माण होऊन 10 वर्ष पूर्ण झाली. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी ठेवून त्याचे नियोजन आणि शाश्वत विकास झाला आहे आणि होणार आहे आणि ही गोष्ट सांगताना मला आनंद वाटतो. शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांमधून पालघर जिल्ह्यातील एकूण होत असलेल्या विकास कामाच्या विविध प्रकल्पाच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये आपला पालघर जिल्हा राज्यातील नव्हे तर देशातील एक अग्रेसर जिल्हा म्हणून नावारूपाला येईल याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पालघर जिल्ह्यामध्ये त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तळागाळातल्या गोरगरीब जनतेला त्याचा लाभ झाला. सुमारे 6 लाख माता भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला. ही निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद बाब आहे. या राज्यातील युवक प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यानं प्रगती केलेली आहे. जिल्ह्यामध्ये आपल्या असलेले सर्व अधिकारी वर्ग तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. एकूणच जिल्हा प्रशासनामार्फत 1533 उमेदवारांना प्रशिक्षण देऊन सुमारे 2,88,00,000 इतके विद्यावेतन त्यांना अदा करण्यात आलेले आहे. या निमित्ताने निश्चितपणे ही माहिती आपल्याला मी सांगू इच्छितो. अनुसूचित जाती जमाती पारंपरिक वनवासी वन हक्कांची म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये वन हक्क देण्यामध्ये पालघर जिल्हा हा अग्रेसर राहिलेला आहे. सुमारे 30,000 हेक्टरवरील 50,687 वन हक्क दावे मंजूर करण्यात आले असून हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज्यातील नव्हे तर देशातील हा अग्रक्रम आहे आणि त्या बाबतीत प्रशासनाला निश्चितपणे आपण सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. देशाच्या व्यापार टिकवून होण्याच्या अनुषंगानं पालघर जिल्हा भविष्यकाळामध्ये फार महत्वाचा ठरणार आहे. भविष्यकाळामध्ये वाढवण बंदराची निर्मिती झाल्यानंतर लाखोच्या संख्येने या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी साहेबांच्याकडे मुंबई 1 नवी मुंबई 2 तिसरी मुंबई पेणमध्ये आणि चौथी नवी मुंबई ही पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्याकरता सुद्धा एक विमानतळ त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि तो विमानतळ झाल्यानंतर मुंबईकडे जाण्याची गरज भासणार. इथल्या जनतेचा विकास होताना हा सर्वांगीण विकास होणार. रोजगार मिळेल, व्यापार मिळेल आणि मी मागच्या वेळेला ज्या दिवशी इथं आलो होतो त्यावेळेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि वाढवण पोर्टच्या जनरल मॅनेजरना मी सांगितलं की या ज्या लोकांच्या परिसरामध्ये हा पोर्ट निर्माण होणार आहे त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णांकशाने पूर्ण व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या तरुणांना रोजगारापासून वंचित, व्यापार, उद्योग, त्यांच्या शिक्षणाची, आरोग्याची, त्यांच्या भवितव्याची योजना सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे हे शासन आपल्याकरता आहे. ज्या योजना होतील त्या स्थानिक लोकांना बाजूला सारून त्या योजना झाल्या तर
विकास झाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून मी या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून आग्रही राहील. भविष्य काळामध्ये मगाशीच मी माननीय जिल्हाधिकारी बोडके साहेबांना सांगितलं की आपल्या जिल्ह्याचं नियोजन करताना आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये शैक्षणिक एकूण स्तर कुठपर्यंत आलेला, नर्सरीपासून म्हणजे आपण अंगणवाड्यापासून तर ज्याला डिग्री म्हणजे MA, MCOM, MSc पर्यंतची एकूण यंत्रणा ग्रामीण भागामध्ये काय, शहरी भागामध्ये किती, शासकीय माध्यमातून किती आणि खाजगी माध्यमातून किती, या सर्व गोष्टीचा खेडेगाव, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या परिसरातून निश्चितपणे अवलंबून करून कुठे कुठे कुठल्या गोष्टीची कमतरता आणि त्या कमतरता पूर्ण करण्याकरता काय उपाययोजना करायला लागतील, त्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य निधीमधून, राज्य सरकारच्या निधीमधून आणि वेळ पडल्यास केंद्र सरकारच्या निधीमधून त्या ठिकाणी त्याला सबलता देण्याच्या अनुषंगाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, नाही तर त्याला यश मिळेल असा माझा विश्वास आहे. दुसरी बाब आरोग्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुक्यातले असलेले हॉस्पिटल्स, जिल्हा रुग्णालय अशा सर्व स्तरावर ज्याला ट्रॉमा सेंटर पण त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या अनुषंगानं म्हणजे एकूण शिक्षणाबाबतीत, आरोग्याबाबतीत जिल्हा परिपूर्ण व्हायला पाहिजे. तिसरी बाब राहते पाणी पुरवठा. पाणी पुरवठा आज प्रत्येक गावागावाला, वाड्या वस्त्यांवर नळाचं पाणी मिळालं पाहिजे. नगरपालिका आणि अपवादानं असलेली एकच महानगरपालिका वसई विरार त्या ठिकाणी सुद्धा जनतेला पाणी पुरवठा पूर्णावशाने व्हायला पाहिजे. एकूणच रस्ते, त्या ठिकाणी असलेल्या जनतेच्या अनुषंगानं स्वतंत्र व्यापार उद्यमाकरता योजना, ह्या योजना सुद्धा पूर्ण करण्याकरता राज्य सरकार आणि केंद्र सरकार जनतेच्या पाठीमागे राहील. ह्या प्रमुख बाबी म्हटल्यानंतर सांस्कृतिक स्तरावर सुद्धा आपला जिल्हा प्रगती पथावर राहायला पाहिजे. आज हे मैदान बघितल्यानंतर मला निश्चितपणे एक असं वाटायला लागलं की प्रत्येक वर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी व्हाव्यात आणि खेडेगावातल्या असलेल्या खेळाडूंना सुद्धा आपल्यामध्ये असलेली एकूण ज्याला आपण शौर्य म्हणा किंवा असलेलं एखादी कलात्मक असलेले बाब किंवा असलेली खेळाची बाब ही जनसामान्यासमोर यायला पाहिजे. गाव स्तरातून पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्तरापर्यंत सुद्धा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. आणि मी विश्वासानं सांगतो की भविष्य काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 30% वन आहे. सुदैवानं 95 साली मी वनमंत्री होतो आणि आता सुद्धा वन खात्याचाच कारभार माझ्याकडे आलेला आहे. एकूणच महाराष्ट्र राज्याच्या 20% जागा जमीन ही वन खात्याकडे आहे. त्याच्यामध्ये सोशल फॉरेस्ट्रीचा समावेश होतो. मी एकच सांगेन की पारदर्शकता ही जिल्ह्याचं लोकांना निश्चितपणे असं वाटेल की या ठिकाणी कुठल्याही माणसाला कुठेही चिंतेमध्ये न राहता कधी कुठला कर्जबाजारी झालेला आपला नागरिक आत्महत्येच्या करता प्रवृत्त होणं होतं. चिंतेमध्ये असताना दारू वगैरे सारख्याच्या नशेमध्ये न जाता तो आत्मविश्वासाने जगला पाहिजे आणि ते जगण्याकरता त्याला तसं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरुवातीला जिल्ह्याचं एकूण जनता दरबार माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे असलेल्या हॉलमध्ये होईल. प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्या घटकांना कळवा. तुमच्या रेव्हेन्यूमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या आरोग्यातले असतील, तुमच्या गावठाणातले असतील, कोणाच्या घरपट्टी कोणाला मिळाली नाही, कोणाला सातबारा उतारा मिळाला नाही, जे तुमच्यावर असलेल्या अडचणी असतील, कोणी शेजाऱ्याने तुमच्यावर जुलूम केला असेल तर या अशा परिस्थितीमध्ये त्या गोरगरिबाला न्याय देण्याच्या करता माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. माननीय मोदी साहेबांचा आपल्या संपूर्ण राज्याला सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे. राज्याचा विकास व्हावा अशी मोदी साहेबांची इच्छा आहे. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपलं जिल्हा परिषद आता अस्तित्वात नाही आहे.
असं आहे, परंतु ती लवकरच निवडणुका व्हाव्या, नगरपालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्या, ग्रामपंचायतीच्या व्हाव्या, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज आपण मोठ्या संख्येनं आपल्या ध्वजाला एक प्रकारचा सन्मान देण्याकरता आलात. आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही राष्ट्रभक्ती अशाच प्रकारची कायम राहिली पाहिजे असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारे लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.